छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांचे उन्हामुळे हाल होत आहेत। 42 अंश तापमानात सावलीची कोणतीही सोय नसल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तासनतास उन्हात उभं राहावं लागतंय। नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने शेड उभारण्याची मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण दाखल होतात, मात्र त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांसाठी बाहेर सावलीची कोणतीही व्यवस्था नाही। सध्या तापमान 42 अंशाच्या वर गेले। भेटीच्या वेळेत तसंच रुग्ण बरा होईपर्यंत नातेवाईकांना उघड्यावर थांबावं लागतंय। बसण्याचीही सोय नाही। रुग्णालय प्रशासनाकडे नागरिकांनी वारंवार मागणी करूनही अद्याप शेड उभारण्यात आले नाही। उष्माघाताचे रुग्ण वाढत असताना ही समस्या गंभीर बनली आहे। घाटी रुग्णालय हे मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय। येथे दूरवरून रुग्ण येतात, त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांसाठी किमान सावली, पाणी आणि बैठक व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। आता हा प्रश्न असा आहे की प्रशासनाला जाग कधी येणार? प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी अपेक्षा